भाऊजी आणि मेवणू मी मेवणा भाऊजी नाही ओके ठीक आहे मी मेवणू आहे भाऊजी बारी भुवांच्यात नसून आज मेवण्याने भाऊच्यात आज बारकी आहे हरकत नाही बारीला सुरुवात करूया ज्या भगवंताच्या नामस्मरणासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलंय त्या भगवंताचं नामस्मरण प्रथमतः करूया आज आमच्या बाजूला देखील एक सुप्रसिद्ध या देवगड गावचं रत्न एकदा जोरदार टाळ्या आमच्या जोईल भुवांसाठी वाजवा त्याचप्रमाणे भुवांना पक्षात करणारे सुप्रसिद्ध पक्का जातात अक्षय मिस्त्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानतोय त्याचप्रमाणे मांगरेश घाडी देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे सन्माननीय माझे गुरुबंधू शरद तिर्लोटकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय त्याचप्रमाणे आमचे देवगडचे आमचे मित्र आणि आम्हाला नेहमी साथ देणारे आमचे हेमले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानतोय त्याचप्रमाणे कैलासवासी जयरामभाऊ घाडीगावकर यांचे प्रतिशिष्य सन्माननीय माणिक दळवीबुवा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानतोय त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही बुवांचा आवाज आज तुमच्यापर्यंत आधीच मारून घेत आहे दोन्ही बुवांचा आवाज तुमच्या बरोबर पोहोचवणारे साऊंडवाले एकदा जोरदार टाळ्या आमच्या साऊंडवाल्यासाठी होता कारण एखादा डॉक्टर असतो तो काय म्हणतो गावात कोणतरी आजारी पडते म्हणजे तो पेशंट होणार माझ्याकडे येणार माझा धंदा होणार एखादा वकील असतो तो काय म्हणणार गावात नवरा बायकोची कोणाची तरी भांडणं होते म्हणजे ती केस माझ्याकडे येणार माझा धंदा होणार पण एक साऊंडवाला एकमेव असा असतो की तो म्हणतो की कोणाच्या तरी घरी शुभ कार्य होते आणि त्या ठिकाणी माझा साऊंड लावू दे जोरदार टाळ्या साऊंडवाल्यासाठी वाजवा बुवा पूर्णपणे साऊंडवाल्याचं नामोनिशान विसरून गेलो कशी तरी मानला असतो मी साऊंडवाल्याचे आभार हरकत नाही भजनाची सुरुवात करूया सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः येथील रंगदेवता आणि स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होलेल्या निसर्ग रंगनाशय आपल्या कोकण भूमीतील तिर्लोक या गावी गाववाडी
मंडळाने आयोजित केला आणि त्यानिमित्त आम्हाला 2 वर्ष या ठिकाणी निवड करण्यात आले. मी स्वतः साई प्रसादी भजन मंडळ कडेवटा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मला पकवास साथ करण्याचे सुप्रसिद्ध पकवास वादक विनोदजी मांडव करण्याप्रमाणे मला या ठिकाणी तबला साथ करण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक सन्माननीय प्रदीपजी साठले त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपूर्वी आमचे प्रतिस्पर्धी आणि आमचे परम मित्र बुवा विठ्ठल रत्नागिरी भजन मंडळ देवपाडा बुवा सन्माननीय विशाल गोविंद मसोलकर बुवा या ठिकाणी पकवास साथ करण्याचे सुप्रसिद्ध पकवास वादक तुषार परब आणि या ठिकाणी तबला साथ करण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक विराज भाडी त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार उपस्थित आहेत. त्यामध्ये सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय संत जोगी बुवा त्याचप्रमाणे पकवास वादक सन्माननीय अक्षय केसरी त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध बुवा शरद तिर्लोटकर त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र हेगडे त्याचप्रमाणे सन्माननीय माणिक दळवी त्याचप्रमाणे आमचे सिद्धेश खारी सुप्रसिद्ध पकवास वादक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध चकवा वादक ज्यांनी अनेक वर्ष चक्रवामध्ये आपलं नाव टिकून ठेवलं असे देवगडचे रत्न एकदा जीवनदान काय आमच्या दिनेश पाडेकर बोलतो अतिशय उत्कृष्ट तुला या ठिकाणी चक्रवाती वाजवतात. त्याचप्रमाणे कोकण म्हटल्यानंतर भजन शक्ती तुरा दशावतार नमन अशा अनेक कला आपल्या कोकणात जोपासल्या जातात. प्रत्येक कलेतील आलेल्या कलाकारांच्या चरणाशी या ठिकाणी नमन होतोय. त्याचप्रमाणे उत्कृष्टाचा साऊंड आम्हाला त्यांचा लाभलाय ते साऊंड आले आभार मध्ये त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले तमाम रसिक यांचे आशीर्वाद पाठीशी घेतोय. सत्याचा वारी सत्यनारायणला पाठीशी घेतोय. मी त्याची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय. माझी ग्रामदेवता आई दुर्गादेवी नमस्कार म्हणतोय. त्या गावची ग्रामदेवता आई भाऊकादेवी नमस्कार म्हणतोय. रावळनाथाच्या देवी नमस्कार म्हणतोय. त्याचप्रमाणे माझे गुरुमंत्री संतोष शिंदेकर बुवा आशीर्वाद पाठीशी घेतोय. संपूर्ण जगताचा आनंद गणपती गजाननाला वंदन करतोय. भजन कसं करावं त्यांनी आम्हाला शिकवलं. कोकणातील भक्त रस्ते कोकण कलाभूषण सन्मान कदम बुवा अजंबर परशुराम मांजर बुवा संगीत विलास पाटील बुवा कामडी पाटील बुवा वामन खोपकर बुवा काशीराम परब बुवा विलासपती जयराम झाडीगावकर बुवा या सर्व मंदिरांच्या चरणाची समर्पण होतोय. धर्म कसा जपला पाहिजे हे त्याने आम्हाला शिकवलं. हे छत्रपती संभाजी महाराजांना मुद्रा करतोय. परस्त्री माते सवाल मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मामाचा मुद्रा करून या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. उडबस आणि एखाद्या मंडळाचं स्वागत कसं करायचं असतं बुवा तुमका आणल्याने काय मला माहित नाही पण आम्हाला अगदी ढोल ताशे वाजवी आणि बुवा गाणं पण कुठला माहिती होता जबरदस्त गाणं होता तुमका सांगतोय. किती सांगू मी सांगू कुणाला आज अनंती आनंद झाला आणि त्या गाण्यावरती बुवा ढोल वाजले एकदा जोरदार टाळ्या त्यामुळे ढोल वाजत अतिशय उत्कृष्ट खरोखर आणि खरोखर हे आपल्या कोकणातल्या कला आहेत आणि आपण आपल्याकडे बुवानी चांगले विषय मांडले. बुवानी मला एकही शब्द न बोलता या ठिकाणी बाहेरला सुरुवात केली. चांगले विषय मांडले बद्दल काय हरकत नाही. आता बाजूला जोईल बुवा असल्या कारणाने थोडीशी बाका भीती वाटतात. भजनामध्ये नियम आले बुवानी सांगितलं पण बुवानी सांगितलं या माणसात काही नियम नाही काय देऊ काय उगाच सांगतात उगाच विचारा नियम बुवा सगळ्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे जोईल बुवाचं भजन म्हणजे तुमका माहिती आहे खतरनाक माणूस आहे. प्रत्येक माणूस तो जयच्या थयावर पण माणूस जोईल बुवा जोरदार काढा म्हणजे जोईल बुवा जरी आमच्यासोबत अनेक कार्यक्रम होतात परंतु कधी पण बुवा नाही माहिती आहे आम्ही एकमेकाला नियमाची आम्हाला गरज नाही. आपल्या बुवा नियमाची गरजच नाही कारण आपण त्या नियमाच्या आड कधी झालंच नाही आजपर्यंत. मी गेलो ना आणि जाणार पण आम्ही कधी कारण हे भगवंताचं नामस्मरण आहे. नामस्मरणात कुठे शांता शीला आहे ते आणायचं त्यामुळे हे नामस्मरण हे कायम टिकून राहणार. बुवाने सांगितलं की आपल्याकडे 3 ऋण असतात. एक भगवंताचं ऋण एक संतांचं ऋण आणि आई वडिलांचं ऋण.
कोणी खरोखर चांगल्या गोष्टी सांगितल्यात की आपण हे ऋण फेडू शकतो. कशामार्फत? या हरिनामाच्या मार्फत. एकदा जोरदार टाळ्या हा महिला वर्गासाठी वाजवा. अतिशय सुंदर. कारण सध्या भजनाला महिला वर्ग येत नाही तो. कारण आम्ही बुवा लोक एवढे, आमचं बोलणं एवढं खालच्या दर्जाचं झालेलं आहे की महिला वर्ग नाही. पण आज त्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही स्वतःहून वाजवा. कारण आज घरातली सगळी कामं टाकून, कामं टाकून सगळे माणसं या ठिकाणी आलेले आहेत. आणि उत्कृष्ट. कारण आज बुवा महिला वर्गासाठी भरपूर सरकारने करून ठेवलेला. त्याचा विचार आता त्या बाजूला बसलेत ते खरा. पहिला चालायचं महिला वर्ग, 2 महिला जर बाजूला बसल्या त्यांचं काय तो बरंच ना, झील बरा ना. पण आता चालाय बुवा. आता ते फक्त एवढं तुझ्यात तो 1500 रुपये इले की नाही. एकच विचारणार झील बिल काय ना 1500 इले की मागतो काय हप्तो झाला तो हप्तो इलेलो नाही. पण काळजी करू नको. आता 2100 झालेले आहेत. हळूहळू 3000 5000 भरपूर होऊन दे. आणि या परमेश्वराने मी प्रार्थना करतो की महिला वर्गाने का जो 15,000 पण हप्तो नाही. म्हणजे आमचा काही टेन्शन नाही. आम्ही आपले भजन करून मोकळे. सुरुवातीचं नामस्मरण भगवंताचं करूया. सततचे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे थोडासा आवाजाला प्रॉब्लेम आहे. सांभाळून घ्यावा. पण 100% मजा करणार. या ठिकाणी अष्टविनायक क्रिकेट क्लब तिर्लोक यांच्याकडून शिवतांडव भजनासाठी या ठिकाणी 501 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद. म्हणून आपण स्वीकारतो आणि त्याला लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे भजन महर्षी कैलासवासी जयराम बुवा घाडीगावकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दामू घाडी आम्हाला गुरुसमान असणारे सन्मान्य, ज्याने अनेक वर्ष माझ्या गुरुजींना पक्वादाची साथ केली, ते सन्मान्य दामू घाडी यांच्याकडे 501 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद. म्हणजे आपण स्वीकारतो आणि त्यांना लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू सन्माननीय शरदजी तिर्लोटकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद. त्याचप्रमाणे सौ स्वाती सत्यवान सावंत अतिशय सुंदर यांनी या ठिकाणी लिहिलंय की बुवा ज्याप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले सर्वांचे चांगलं होते असे म्हणतात, त्याप्रमाणे एक फौजी सुद्धा म्हणजे जवान जो आपल्या सीमेवरती लढतो तो फौजी सुद्धा आपल्या देशामध्ये सदैव शांती राहू एवढंच त्याच्या मनातली इच्छा असते. जय हिंद. एक फौजी एकदा जोरदार टाळ्या या सन्मान्य स्वातीताईंसाठी वाजवा आणि आपल्या सर्व जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आज एक सीमेवरती आहेत म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. नाहीतर आज तुम्ही बघताय काय परिस्थिती. आपण माका पण एवढा मोठा लिहून दिलेला तुमचा धाम फुटलो वागता वागता. धाम त्याच्यात नाही फुटलो, गरमीत फुटलो. काय ते सांगता धाम फुटलो म्हणता वाता. कधी अभ्यास नाही एवढे गेलो. अभ्यास केले की नाही एवढं वाचतो का धाम फुटलो. देवगड तालुक्यातील तिर्लोट गावचे सन्मान्य भजन महर्षी कैलासवासी जयराम बुवा घाडीगावकर, त्याचप्रमाणे कैलासवासी यशवंत बाई, त्याचप्रमाणे कैलासवासी खेमाजी ना खेमाजी बुवा, तसेच देवगड तालुक्यातील नाटणगावचे पहाडी आवाजाचे भीमपलास रागात नोटेशन गाणारे सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी सहदेव मुळंबुवा, त्याचप्रमाणे जामसांडे गावचे कैलासवासी गणपत घाडीगावकर बुवा आणि इतर दिवंगत भजनी बुवा या सर्व बुवांच्या पुण्यस्मृतीस भजन व क्रिकेट प्रेमी श्री मामा अनुभवणे यांच्याकडून बक्षिसाद्वारे हे विनम्र अभिवादन धन्यवाद. आणि त्यांच्याकडून हे 100 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख धन्यवाद देतो. भगवंताच्या नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करूया.
तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे 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 तुझ वीण मज वाटे सर्व संसार ओझे वीण मज वाटे सर्व संसार तुझ वीण मज वाटे सर्व संसार ओझे वीण मज वाटे सर्व संसार प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी 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 अचल भजन लीला लागली आस तुझी अचल भजन लीला लागली आस तुझी अचल भजन लीला लागली आस तुझी अचल भजन लीला लागली आस श्रीराम संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थ श्री साईनाथ परमपूज्य गगनगिरी सुदेव माणकेश्वर सुदेव गुणकेश्वर सुदेव रामेश्वर सुदेव रवळनाथ बजरंग हरी धन्यवाद बुवा. नियम काय आहेत? समोरच्याचं भजन चालू असो दुसऱ्या बुवाने काय टाळे करायचे नाही. नियम नंबर 4, समोरचे बुवा गात असताना आपण टाळे करायचे नाही. करावं असं काही विषय नाही. आपण मित्र आहोत.
बुवानी बरोबर चांगलं सांगितलं की रामकृष्ण हरी, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार या मुखातून कायम आला पाहिजे. बुवानी बरोबर चांगलं सांगितलं. पण बुवा आताच्या पिढीत तुम्ही काय रामाचा आचार सांगा, विचार सांगा आणि कृष्णाचा एका आपला मोबाईल घेतल्या की काजी खाली गेलो पाचशे उगाच नाही पेटव सांगतात. ते पिसाळलेले आहेत का माहिती आहे, इथे रेंज नाही आहे. म्हणून ते सांगतात लवकर तुमच्या दोघांचा पेटव म्हणजे आम्ही घराकडे. ते पिसाळलेले आहेत ज्या. बुवाने सांगितलं की रामकृष्ण हरी, खरोखर चांगलं सांगितलं की आताच्या ह्या पिढीला व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे सगळ्या काही गोष्टी मिळतात. गुगलला एखादं नाव सर्च केलं की राम कोण होता, आपल्या पोरांना माहिती नाही राम कोण, आपण ते गुगलला सर्च मारलं की लगेच मिळणार रामाचं संपूर्ण, रामाने काय काय केलं ते मिळणार. परंतु या भजनाच्या माध्यमातून आम्ही काय देणं लागतो, आज आम्ही या ठिकाणी खुर्चीत बसलो, आम्ही तुम्हाला देणं काय लागतो. बोने सांगितलं की खरोखर की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. हरीचा उच्चार म्हणजे काय, 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला नाही का. ह्या पृथ्वी तलावरती अनेक सजीव आहेत, त्या सगळ्यांना परमेश्वरने तोंड दिलंय, परंतु बोलण्याचं काम, बोलण्याचं फक्त जबाबदारी माणसाकडे दिली. आणि त्या माणसाला काय सांगितलंय की तू जन्माला आल्यापासून मरेपर्यंत भगवंताचं नामस्मरण कर. त्यासाठी आपल्याला हे तोंड दिलेलं आहे, परंतु आपल्या तोंडात का दिसणार नाही कधी नामस्मरण, आपल्या तोंडात नाही. 84 लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म मिळालाय, आपलं केवढं मोठं भाग्य आहे. आणि त्याच्यात आम्ही दोघं बुवा, हे पण बुवा, म्हणजे सगळ्यांच्यात बुवा. आपलं किती मोठं, आपल्या आई वडिलांची, आपल्या आजी आजोबाची किती मोठी पुण्याई आहे की आपल्याला बुवा म्हणून बुवा. नाही तर या जगात कोण कोणाला विचारणार नाही. 1 लाख पगार असो, 2 असो, 3 असो, कोण कोणाला विचारणार नाही. पण आज या महाराष्ट्रात तर होईना आपलं एक आधारण नाव घेतलं जातं, कोण, विशाल, हातात मशाल, गळ्यात शाल. भारी अगदी पाठांतर करून दिलं बरोबर. हातात नाव म्हणता माझं विशाल, हातात आहे मशाल, जेवढ्यात तेवढी ठेवू ढगातली ना. विशाल बुवा, बुवासोबत सुद्धा माझे अनेक कार्यक्रम होतात, परंतु एक चांगलं व्यक्तिमत्व आणि तोंडावर कधी पण चांगला हसू असतं त्या माणसाच्या. वाईट नाही वाटत ना, बोलणार नाही अजिबात, वाईट काय बोलणारच नाही. कारण मैत्रीचे संबंध, मैत्रीकडे बुवाने सांगितलं मित्र संगत कोणाची करावी, बुवाने सांगितलं संगत कोणाची केली पाहिजे. जसं बुवाने भजन घेतो तसं आता मला एक फरमाईश आहे की शिवतांडव बऱ्याचशा जणांनी ऐकलं असेल युट्यूबला, पण थोडंसं सांगतो की ब्रह्मा विष्णू आणि महेश विधाता पालनहार आणि संवार असं आमच्या पांचाळगावचं एक भजन आहे. काय ब्रह्माने काय करायचं, विष्णूने काय करायचं आणि शंकराने काय करायचं. प्रत्येकाला 2-2 बायका, ब्रह्मा विष्णू आणि महेश, महिला मंडळ या ठिकाणी बसल्या, प्रत्येकाला 2-2 बायका. देव काय भारी होते, देव कमी नव्हते, 2-2. सावित्री शतरूपा कोणाची, ब्रह्माची. लक्ष्मी अवदसा कोणाची, विष्णूची. आणि पार्वती आणि गंगा कोणाची, शंकराची. पण त्या अवदसेचं काय झालं माहिती आहे, अवदसेबरोबर लग्न विष्णूचं का लागलं. ज्यावेळी लक्ष्मीच्या प्रेमात लक्ष्मीचं रूप ज्यावेळी विष्णूला आवडलं, तेव्हा विष्णूने तिला मागणी घातली. कोणाला, लक्ष्मीला मागणी घातली, माझ्याशी लग्न कर. असं म्हटल्यानंतर त्या लक्ष्मीने काय सांगितलं, तुझ्याशी लग्न मी करणार, पण माझी एक अट आहे. बायका म्हटलं ती अटी असणारच. माझी एक अट आहे, माझ्या ताईचं म्हणता लग्न झाल्याशिवाय मी कोणाशी लग्न करणार नाही. काय म्हणता, माझ्या ताईचं जिथपर्यंत लग्न होत नाही, लगीन होत नाही, तिथपर्यंत मी कोणाशी लग्न करणार नाही. झाला. ह्याची ताई म्हणजे कोण, लक्ष्मीची ताई म्हणजे कोण, ह्या जगात रूपवान अशी कोणच नाही. अवदसा, तिचे ओठ एवढे मोठे, तोंड एवढा मोठा, त्या अवदसेचं लग्न करायला कोण तयार होणार. शेवटी त्या विष्णूने काय केलं, एका ऋषीच्या गळ्यात त्या अवदसेला बांधली, तिचं लग्न करून दिलं. पण तिचं काही तिकडे पटलं नाही. शेवटी निघून आली. या दोघांचं लग्न लक्ष्मीचं आणि विष्णूचं झालं. हे बघितल्यानंतर ती धावत आली, जास्त विष्णूला मिठी मारल्याबरोबर सोडायला तयार ना. आता विष्णू म्हणजे कोण, पालन पोषण करता, ह्या पृथ्वी तलावरचा पालन पोषण करता. मिठी मारल्यावर सोडायला तयार ना. शेवटी त्या विष्णूला काय करावं लागलं, त्या अवदसेबरोबर लग्न करावं लागलं.
म्हणून या प्रत्येक देवतांच्या 2-2 बायका या ठिकाणी शंकराचं हे भजन या ठिकाणी सादर करतोय. कारण ज्यावेळी शंभू महादेव स्वतःच्या अंगाला भस्म लावून बसायचे तेव्हा ते कोणाचं तरी नामस्मरण करायचे. शंभू महादेव अंगाला भस्म लावून बसायचे आणि कोणाचं तरी नाम उच्चार करायचे. हे बघितल्यानंतर पार्वतीने विचारलं अहो नाथ हो, तुम्ही तर देवांचे देव, सर्व लोकांनी तुमचं नामस्मरण केलं पाहिजे, मग तुम्ही कोणाचं नाम घेताय? तेव्हा त्या शंकरांनी काय सांगितलं, अगं मी जे नाम घेतोय ते आत्मा नामाचं, म्हणजे आपल्या शरीरात, आपल्या आत्मामध्ये, आपल्या शरीरामध्ये देवदेवतांचा वास आहे. आता पूर्वीचे लोक या ठिकाणी बसलेत, जाणती लोक, तुम्ही जर पूर्वीच्या लोकांची पूजा बघितलं असतात, ते पूजा करायचे ना तेव्हा आपल्या गळ्याला टिळे लावायचे, हाताला टिळे, प्रत्येक ठिकाणी टिळे लावायचे. का तर आपल्या शरीरामध्ये भगवंताचा वास आहे आणि त्या भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी करतोय.
धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग ज्याच्यात बुवा मला काय बोललेच नाही. वास्तविक सुरुवात बुवांकडे होती. मला काय बोललेले नाहीये तरी पण बोलू ना. तुम्ही आता होय तर नाही कसं विषय बाकी काय नाही. यांची बारी तिकडं सुरू झाली की ते म्हणतात पेटव, इकडून तुम्ही म्हणतात पेटव. आमच्या दोघांचा झेलाट चिकटला की तुम्ही घराव थांबणार ना शेवट. बुवानी मला असा एकही शब्द वाईट किंवा वावगा बुवानी सांगितलं नाही. परंतु बुवा महिला वर्ग आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रबोधात महिला वर्गासाठी पण होऊन जाऊ दे. कारण मी जसं मगाशी सांगितलं की 1500 रुपयाचा हप्ता त्यांना भेटतोय. हा तुमच्यासाठी एक मोठा पॉईंट आहे की त्या 1500 रुपयावरती माझं डोळा तुमच्यासाठी मोठं पॉईंट दिलेलो आम्ही. या ठिकाणी सन्माननीय रतन दळवी यांच्याकडून हे 200 रुपयाचा वार्षिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. परंतु ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे असा रूपाचा अभंग ज्याच्यावरती गेली 28 युग भगवंत उभा आहे. ती वीट आपण जे म्हणतो ती वीट म्हणजे नेमकं काय. ती वीट कोणतरी पाटला सांगता वीट मध्ये काहीतरी हा म्हणून काय विषय आहे. ती वीट या विटेवरती गेली 28 युग भगवंत उभा आहे. ती वीट म्हणजे नेमकं काय. चांगलं आता बुवाने सांगितलं की थोडी कळस होता. बुवाने सांगितलं की कळस होता माझ्याकडे गजरा. तुला गजरात जा करू जाता करा परत गजर माझ्याकडे. मुंबईत जाऊ देणार नाही. सकाळची गाडी चुकवणार लक्षात ठेवा. माय का उद्या सुट्टी आहे. मी पण मध्ये मुंबईत जाणार होतो. माका सुट्टी वर्क फ्रॉम होम. या ठिकाणी स्वाती सावंत यांच्याकडे हे 50 रुपयाचा वार्षिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. पण ती वीट म्हणजे नेमकं काय ज्यावरती भगवंत उपाय. ज्यावेळी इंद्र आणि चंद्र कोण इंद्र आणि चंद्र हे सांगतात की जय आणि वीरू. बघा हे बाबू वीरू इले बघा वीरू हे सांगतात आमची जोडी म्हणजे जय आणि वीरू. आणि खरोखर तुमची जोडी अशीच कायम राहते. एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण सध्या महाराष्ट्रात कोकणात वाघा वेगाची पण जोडी आहे. तुम्हाला माहिती आहे. वीट म्हणजे काय ज्या विटेवरती भगवंत उभा आहे. ज्यावेळी इंद्र आणि चंद्र यांनी काय केलं अहिल्या नावाच्या एका स्त्रीला ते भ्रष्ट करायला गेले. त्यावेळी गौतम ऋषीने त्या दोघांना इंद्राला आणि चंद्राला शाप दिला. काय त्या दोघांना शाप दिला. इंद्राला सांगितलं तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील आणि चंद्राला सांगितलं तू काळा पडशील. काय सांगितलं काळा पडशील. त्या शापाप्रमाणे चंद्र काळा पडला आणि इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोड उठले. आता इंद्र म्हणजे कोण देवांचा राजा इंद्रदेव. आता त्याच्या अंगावरती कोड उठले. तो जर विचित्र दिसायला लागला तर त्याला देव म्हणणार कोण. शेवटी त्यांनी सर्व तीर्थक्षेत्र केली. शेवटी ते कोड काय जात नव्हते. शेवटी त्या शंकराची उपासना केली. शंकराला प्रसन्न करून घेतलं. शंकराने काय केलं प्रसन्न होऊन त्याला सांगितलं माग तुला काय हवंय. तेव्हा त्याने काय सांगितलं माझ्या अंगावरती जे कोड उठले त्याच्यातून काहीतरी मला निरसन हवंय. तेव्हा त्या शंकराने काय केलं त्याच्या हातात एक लोहदंड दिला. काय एक लोहदंड दिला आणि सांगितलं हा लोहदंड घे आणि या पृथ्वी तलावरची सगळी तीर्थयात्रा कर. आणि ज्या ठिकाणी हा लोहदंड पाण्यात तरेल त्या ठिकाणी बसून तू भगवंताची उपासना कर. तेव्हा तू या कष्टातून मोकळा होशील. बिचारा इंद्रदेव निघाला. सगळी तीर्थयात्रा केली. कुठेच हा लोहदंड लोखंडाचा दंड तरेना. शेवटी फिरत 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 तो पंढरपुरात आला. पंढरपुरात जर आपण कोण गेला असेल तर एक लोहदंड म्हणून असं एक ठिकाण आहे. पंढरपुरात आला तो लोहदंड त्याने पाण्यात टाकला आणि तो तरला आणि त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली. उपासना केल्यानंतर साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवला.
डोकीवरती हात ठेवल्याबरोबर त्या इंद्राच्या अंगावरती संपूर्ण गोड जे उठले होते ते नष्ट झाले. पण तेवढ्यावरती तो इंद्र थांबला नाही. त्याने काय सांगितलं, देवा माझ्या अंगावरचे गोड तू घालवलेस, मला एवढ्यावरतीच नको आहे, मला असं काहीतरी दे की माझं नाव आयुष्यभर तुझ्या सोबत राहील. तेव्हा त्या लोहदंड जो होता त्या लोहदंडाची वीट बनवली आणि त्या विटेवरती भगवंत गेले 28 युग उभा आहे आणि त्या विटेला नाव सुद्धा काय, इंद्र. म्हणून हे आपण वणी सुद्धा चांगला सांगितलंय की हे, आणि खरोखर आताच्या सध्या आपण बघितलं हल्ली यांनी कपडे काय घातले, त्याचं नाव काय, ह्याच्यावर सध्याच्या बाहेर चालतात. हे नियम का आले, वणी खरोखर चांगलं सांगितलं की क्रिकेटचे नियम आम्ही बघितले होते ना बुवा. त्याच्यानंतर आमच्या भजनात टॉस पण हल्ली उडवतात भजनात. आणि काय मोठी गोष्ट आहे, पहिली बारी करणं दुसरी बारी करणं बुवा, बरोबर ना. ठीक आहे, इथे मारामारीसाठी पण महिला वर्गासाठी मी मला सांगितलं ना की आताच्या महिला वर्गाला सरकारने एवढ्या चांगल्या स्कीम काढून दिल्या आहेत. 1500 रुपये त्यांना दर महिन्याला येतात. परंतु त्या सरकारला एवढंच सांगणं आहे माझं की त्या 1500 रुपये महिलांना देण्यापेक्षा ह्या आपल्या ह्या मुंबईमध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महिला सुरक्षित नाही आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही नोकरी धंद्याला जातो ना, त्यावेळी एखादी माझी बहीण, एखादी माझी आई बाहेर पडताना विचार करते. कारण सध्या ह्या पृथ्वीवरती बलात्काराचं प्रमाण एवढं वाढलंय. सरकारला एवढंच म्हणणे 1500 द्या, 2100 द्या, 3000 द्या. पण या महिलांसाठी ही जसं तुम्ही योजना चालू केली तसं महिलांसाठी तुम्ही एक सुरक्षा कायदा मात्र आपल्या अंमलात आणा. एवढंच माझ्या भजनाच्या माझ्यावर सांगितलं, बाकी काय नाही. बाकी तुम्ही बघायला गेलात, महिलांसाठी बघायला गेलात, महिला वर्ग पण आहे. हल्ली आमच्यासाठी कायच नाही हो, आपण मेलो कर्मात पुरुष. अहो साधी ऍडव्हर्टाईज तुम्ही टीव्हीवर बघितलं, साधी ऍडव्हर्टाईज महिलांसाठी, लक्ष लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव खूबसूरती पाव. आणि आमच्यासाठी काय, इजगार्ड लगाव आणि घुसली बघाव. ही आमची सध्याची परिस्थिती लिहा. अहो इजगार्डची वेळ येणार ना, तर आता घाम एवढं फुटलो. पण महिलांसाठी एवढंच. आता खरोखर सांगतो, महिला वर्ग बसला, एक महिला होती, महिला, आणि शेवटी उत्सुकता असते प्रत्येकाला. आता आम्ही दोन्ही बुवा डबल वारीसाठी आलो, उत्सुकता आहे तुम्हाला की हे बुवा मला काहीतरी बोलणार, मी यांना काहीतरी बोलणार. ते एका बायकोची एका नवऱ्याप्रती एवढी उत्सुकता होती की बायको आपल्या नवऱ्यात सांगतं, हो मी तुमका किती आवडते, हो बाईल सांगते आपल्याला, हो मी तुमका किती आवडते. तेव्हा तू नवरो बिचारो सांगता की भरपूर, तुम्हाला भरपूर आवडतं. पण शेवटी काय, शेवटी बायको ती परत 5 मिनिट, हो मी तुमका किती आवडते, खूप, मी सांगूच शकत नाही. परत 15-20 मिनिटांत ती बायको परत म्हणतात, हो सांगा ना. आता बायको शेवटी उत्सुकता, माझ्या नवऱ्याला मी किती आवडते, हो मी तुमका किती आवडते. तो विचारू कटाळलो ती का सांगत, तू मला एवढी आवडतेस ना की तुझ्यासाठी मला 4-5 तरी करी. हे कलियुगा बुवा, 4-5 मी कमी चाललंय, देवाने 2 केलं ती, पण एक आता हे बघा बुवा, ही खरी व्यथा आहे आणि ही सत्य परिस्थिती त्या माणसाने सांगितली आहे. मला लय वाईट वाटतं, कोणी सांगलं ना. पाठीमागचे सगळे या परमेश्वराची मी प्रार्थना करतो की पुढच्या पूजेत तुम्ही जोड्याने बसाल, कारण तुम्ही आता जे बोलला ते माझ्या लय मनात लागलेला आहे. कारण सध्याची परिस्थिती आहे, हो 1000 पुरुषांच्या मागे 1000 स्त्रियांच्या, पुरुषांच्या मागे 1000 पुरुषांच्या मागे 700 स्त्रिया आहेत. मग 300 लोकांनी करायचा काय असा पाठी. भजन बघा, भजन बघून घ्यायचं, हरिनामाशिवाय हरिनाम घेतला असता कोण नाही नव्हतं भेट त्याला. पण तुम्ही घाबरा नको, अजिबात घाबरा नको. कलियुग आहे, कलियुगात त्या 700 पैकी 700 काय टिकणार नाही. त्यातल्या 10-12 घरी येतो भेटणार, टेन्शन घेऊन. पण सांगण्या तात्पर्य एवढंच आहे की हे कलियुग आहे आणि कलियुगात हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण आज कोणामुळे चालू आहे, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या आता महाराजांसाठी वाजवा महाराज. कोणी सांगितलं की आई वडिलांचं ऋण आपण या भजनाच्या माध्यमातून फेडू शकतो. आई वडील बुवा आपल्यासाठी एवढं करतात. आई वडील त्यावेळी हिरकणी नावाची एक स्त्री रायगडावर दूध विकण्यासाठी गेली. बघा, हिरकणी नावाची स्त्री त्या रायगडावर दूध विकण्यासाठी गेली आणि रायगडाचे दरवाजे बंद झाले. रायगडाचे दरवाजे बंद झाले. स्वतःची मूल खाली रडत असला, छोटं मूल होतं, त्याला दूध कसं मिळणार. शेवटी ती कडा उतरून खाली गेली.
कोणासाठी? आपल्या मुलासाठी. आणि ही बातमी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कळली, ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळली, तेव्हा त्या हिरकणीला दुसऱ्या दिवशी लगेच वरती बोलवून घेतलं. महाराजांनी बोलवून घेतलं हिरकणीला आणि काय सांगितलं, तिथं सत्कार करा. आणि तो सत्कार कोणाच्या हातून केला? रायगड त्यांनी बांधला. हिरोजी इंदलकर त्यांच्या हस्ते त्या हिरकणीचा सत्कार केला. आणि त्या हिरकणी समोर त्या हिरोजींना विचारला, हो हिरोजी, तुम्ही तर मला सांगितलं होतं की ह्या गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर शत्रू वर येणार नाही किंवा शत्रू खाली जाणार नाही. मग ही हिरकणी गडाचे दरवाजे बंद झाल्यावरती खाली गेली कशी? तेव्हा त्या हिरोजींनी काय सांगितलं, ती साधी स्त्री नाही आहे, ती कोणाची तरी आई आहे. आणि आपल्या मुलासाठी फक्त आईच एवढं करू शकते. एकदा जोरदार टाळ्या. कारण आम्हाला हा जन्म, हे जग ज्याने आम्हाला दाखवलंय ते आमचे आई वडील आणि छत्रपती शिवाजी महाराज. बोलायसाठी तर छावा चित्रपट त्यांनी अतिशय सुंदर परण या ठिकाणी छावाचा म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? प्रत्येक अक्षरामध्ये एवढं वजन आहे. छ म्हणजे कोण? बघा, 36 हत्तीचं बळ असणारा. त्र म्हणजे कोण? त्रस्त शत्रूला करणारा. प म्हणजे कोण? परस्त्री माते समान मानणारा. ती म्हणजे कोण? तिने जगात वावरणारा. शिवाजी. शी म्हणजे कोण? शिस्तप्रिय. वा म्हणजे कोण? वाणी म्हणजे तेज असणारा. जी म्हणजे कोण? जिजाऊचा प्रिय पुत्र महाराज. म म्हणजे या महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारा. रा म्हणजे या राष्ट्राचे हितचिंतक. आणि ज म्हणजे या जनतेचा राजा. तो छत्रपती शिवाजी महाराज माझा. तो छत्रपती शिवाजी महाराज माझा. आणि प्रत्येक आज आपल्या मंदिरावरचे कळस आणि दारातली तुळस आम्ही प्रत्येक लोक सांगतो की आज हे सगळं कोणामुळे टिकून आहे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. फक्त तरुण पिढीला एवढंच सांगणार, मी पण तरुण आहे असं तो विषय नाही, मी पण तरुण आहे. पण उद्या आपण जेव्हा दाढी वाढवणार, उद्या आपण चंद्रकोर लावणार, तेव्हा आपली काहीतरी जबाबदारी आहे. आपण जेव्हा महाराजांसारखी कॉपी करायला जाणार, तेव्हा आपली काहीतरी जबाबदारी आहे. आपली गाडी इकडे तिकडे कुठे लागता कामा नये किंवा आपली नजर इकडे तिकडे पडता कामा नये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांगितलं आम्हाला की परस्त्री माते समान. ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोट कापली ना, शाहिस्तेखानाची बोट कापल्यानंतर शाहिस्तेखान शाहीरावायला पळायला लागला. आणि शाहिस्तेखानाची बहीण आली आणि त्या शाहिस्तेखानाला सांगते, हुजूर, हे हुजूर, या हुजूर, हुजूर दगा हो गया, शिवा मेरी बेटी को उठा के गया. काय सांगते? दगा हो गया, शिवा मेरी बेटी को उठा के ले गए. तो शाहिस्तेखान काय सांगतोय? अगं तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. तो कोणाची तरी मान गर्दन उडवू शकतो, तो कोणाची तरी बोट उडवू शकतो, पण कोणाच्या आया बहिणीला कधीच हात लावू शकणार नाही. असा तो आमचा शिवाजी महाराज. आणि ही आमची संस्कृती आहे. रुपवलं सुरुवात करतो कारण नियमाप्रमाणे 35 मिनिटात माझ्या मते जास्त झाले हो देत ना. कारण थोडस चालवायला पाहिजे. तुम्ही परत चालवा नका, काय वाटेल का बरं. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. कोंबडी तो सांगता कोंबडीचा तो वाट नाव अजिबात काय घाबरायचं कारण तो बोलायला पाहिजे. सगळ्यांनी जेवढ्याच तेवढं बोललं पाहिजे आणि जेवढ्याच तेवढी मजा पण आली पाहिजे. पण हे भजन आहे. आता तुम्हाला खरं सांगतो, मी आज संपूर्ण आज महिलावर भजनासाठी नसतो. तुम्हाला खरं सांगतो, एका गावात एक बिचारी मुलगी होती, एक 25-26 वर्षाची. आणि सत्य परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो, 25-26 वर्षाची मुलगी आणि तिचं लग्न होत नव्हतं बिचारीचं. पण त्या गावात एक म्हातारी आजी होती. गावात म्हातारी आजी होती आणि गावात कोणाचा पण लगीन झाला की ती म्हातारी आजी काय करायची? उठायची आणि ज्या चेडवाचं लगीन झालेलं आहे त्या चेडवाकडे जायची, तिचा गाल बिल ओढायची, व्यवस्थित तिला काय सांगायची? चेडवा, तिचा झाला आता तुझा नंबर. काय सांगायची? तुझा नंबर झाला. 15 दिवस झाले, कोणा दुसऱ्या चेडवाचा लगीन झाला की परत ती म्हातारी येणार, त्या चेडवाकडे जाणार, तिचे गाल बिल ओढणार, तिच्या डोकीवरनं हात फिरवून सांगणार, चेडवा आता तुझा नंबर. 5-6 वेळाच केल्या नव्हत्या म्हातारी. चेडू त्या चिडला आणि ह्या माणसाकडे चेडू गेला थेट. तर ह्यो माणूस कसा? विशाल हातात मशाल. त्याच्यामुळे ह्याच्याकडे उपाय नाही. तो चेडू एवढा चिडलेला, ह्यांच्याकडे उपाय घेण्यासाठी गेलो. ह्या माणूस काय हुशार, ह्या माणसाला लगेच उपाय सांगून टाकल्या.
तो चिरू घडाकडे येणारे झाला सगळा. आणि 15-20 दिवसांनी काय झाला, नेमका त्या गावात एक म्हातारी मेली. आणि ह्या माणसाला सांगितलेलं उपाय त्या चेडवान बरोबर कानात पीठ केलं. चेडू आपला काम करता करता चेडवान काम टाकल्या आणि त्या म्हातारीकडे गेलो. त्या म्हातारीचे गाल बी वाढल्या. तिच्या डोक्यावरनं हात फिरवले. काय सांगल्या, म्हातारे आता बाजूवाली गेली म्हणता, आता तुझं नंबर. म्हणजे चेडू लय भारी आता. पण असं तर विषय नाही. त्या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करूया. रूप पाहता लोचनी लोचनी लोचनी. आता बुवा पाणी संपल्यावर माझा काय खरं नाही ना. का माहितीये, प्रार्थने बसून यांना सांगितलं ना म्हणायला तर म्हटलंच ना. तिसराच काहीतरी म्हणतोय. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी.
धन्यवाद धन्यवाद.